आता गडाचं आहे ना दुरुस्ती करायचं काम सुरू आहे. हा हे सध्या गव्हर्नमेंट करते हा आणि याच्यामध्ये चुन्याचा वापर होतोय. देशी चुना, काय वापरायचं? गुळ, हम्म, वाळू, शिस, उडदाची डाळ, नारळाचा काथ्या, तुरटी, शंखाचा चुरा, कात, मध, भेंडी, बेलफळ, बेलपत्र, मेथीचे दाणे हे सगळं याच्यामध्ये टाकतात. हम्म, आणि जुन्या पद्धतीने काम सुरू आहे. अच्छा. जसा महाराजांनी किल्ला बांधला तसा आपला गड आत्ता बांधायचा. तेच पद्धतीने आता सुरू आहे. हा इथं दरवाजा आहे. असं लांबून दिसत नाही ना आपल्याला. हो लांबून काय वाटतं भिंत एक भिंत आहे. शत्रूला फसवत होते. 2 भिंतीच्या आत दरवाजा. गोमुखी रचना. हा आणि खालून जर कोणी तोफा मारल्या ना तर भिंतीला आदळतात. बरोबर आहे. दरवाजावर जात नाही गोळा. आता आपण आहे ना गडाच्या मुख्य दरवाजाजवळ उभे आहे. आणि गडाला हा एकच दरवाजा आहे येण्या जाण्यासाठी. पण दरवाजाची रचना बघितली आपण. 2 भिंतीच्या आत दरवाजा लपवला. लांबून बघणाऱ्याला दरवाजा दिसणार नाही. आणि दरवाजा तोडायला जर शत्रू इथं आले तर पहिले हत्ती आणायचे बरोबर आणि धडक मारायची. पण हत्ती जोरात पळू शकत नाही कारण दरवाजा उंच ठिकाणी आहे. हत्तीला जोरदार चढता येणार नाही. तिथं टर्न दिलाय बघा. हो. दरवाजा तोडायला काय करायचे? लाकडाचा ओंडका आणायचा. लाकूड तर आणू शकतो पण इथं धावता येत नाही. जागाच नाहीये तेवढी. शत्रू आल्यानंतर इथं अडकणार. त्यांचं स्पीड कमी होणार. आणि गडाच्या या भिंतीला बघा हे होल दिसत आहेत छोटे. त्याला मराठीत काय बोलतात? जंग्या. तोफा मारायच्या खिडक्या. शत्रू आल्यानंतर आतून आपण त्यांना बघू शकतो. तिथून तोफा मारा, बाण मारा, उखळतं तेल टाका. आणि दरवाजा लहान आहे. जास्त लोक एका वेळेला आत जाऊ शकत नाही. दरवाजा बांधताना कसा लहान बांधला. जरा समोर या. इथे एक खिडकी दिसते बघा मध्ये यावर. समोर त्या भिंतीच्या मध्ये खिडकी आहे ना. हा दरवाजा तोडायचा प्रयत्न जर झाला शत्रूला तिथून मारू शकतो आपण. हो. आपला मावळा एकच सगळ्या सैन्याला भारी पडतो. मराठ्यांचा गनिमी कावा येतो. शक्तीपेक्षा युक्ती वापरली जाणार आहे. आणि दरवाजे नवीन आहेत आत्ता लावलेत. पण राजांच्या काळामध्ये सागवानी लाकडाचा दरवाजा होता. तो दरवाजा आजही आहे. त्या लाकडाला अजून काहीच झालं नाही. पण तो दरवाजा आता आतमध्ये ठेवलाय. हा नवीन लावलेला आहे. आणि दरवाजांना पण नियम आहे. सूर्य उगवला की दार उघडा, सूर्य मावळला की बंद करा. एकदा गडाचं दार बंद झालं तर ते बंदच ठेवायचं. परत कोणासाठी उघडायचं नाही. तर रायगडाला हिरकणी राहिली होती. तिच्यासाठी दरवाजे बंद झाले होते. तिला स्वतःला उतरावं लागलं होतं. तसं छत्रपती शिवरायांनी प्रत्येक किल्ल्याला नियम घातले होते की दरवाजा बंद झाला आणि नंतर तो खोलायचा नाही. हा जुना दरवाजा आधीचा. आणि ही तोफ आहे ना किल्ल्याच्या बुरुजावर होती. सध्या कामं चालू आहेत गडाची. इथे ठेवलेले आहे. इथून आपण वर जाणार. आता आपण किल्ले प्रतापगड बघण्यासाठी आलेला आहात. हा प्रतापगड किल्ला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला गड आहे. या गडावरती आई भवानीचं मंदिर आहे. ही भवानी माता म्हणजे राजांचं कुलदैवत आहे. आणि मेन मंदिर कुठे आहे? तुळजापूरला. आधी महाराज तुळजापूरला जायचे भवानी मातेच्या दर्शनाला. त्या तुळजापूरच्या पुढे विजापूर आहे. आदिलशहाचं राज्य होतं. तिथं आपले महाराज जायचे. लढाया होत होत्या. या लढाईत आपले लोक मारले जायचे. भवानी मातेचं दर्शन मिळत नाही. मग या भवानी मातेसाठी महाराजांनी बांधला किल्ला तो जावळीत. आता प्रतापगडाच्या पायथ्याला जावळी गावाचं नाव आहे. जावळीचे मोरे होते चंद्रराव मोरे. आपल्या महाराजांनी काय केलं? या जावळीच्या मोऱ्यांना समजवलं की आपण मराठे एकत्र व्हा, स्वराज्य वाढेल. पण जावळीचे मोरे गद्दार होते. त्यांनीच राजांना विरोध केला की जावळी आमची आहे, राज्य आमचं आहे, आम्ही राजे आहोत. तुम्ही तर काल राजे झालात. मग जावळीला लढाई झाली. छत्रपती शिवाजी राजांनी स्वतः लढाई केली. जावळीच्या मोऱ्याला मारलं. ही जावळी घेतल्यानंतर आपल्या महाराजांना याच जावळीमध्ये मुरारबाजी देशपांडे सापडले होते. आपल्या राजांनी काय केलं? त्यांना आपल्या जवळ केलं. त्यांना स्वराज्यात सामील केलं. जावळीवरती प्रतापगड बांधला. आता हा किल्ला आपण जो बघणार आहे हा डोंगरावर बांधलाय. आणि या डोंगराचं नाव काय? भोरप्याचा डोंगर
हम्म. इतिहासाच्या 4थीच्या पुस्तकामध्ये याचं नाव आहे हो, भोरप्या डोंगर. मग या भोरप्याच्या डोंगरात हा प्रतापगड किल्ला त्यांनी बांधला. हे गड आहे भोरप्याचं ना? हा भोरप्याचं नाव म्हणजे हा. असं का हे आधीच नाव आहे, आधीच नाव आहे त्याच्या आधी काय महाराजांच्या आहे? काळापासून नाव आहे. अच्छा भोरप्याचं नाव. हा, ते आधीच नाव दिलेलं आहे. अच्छा हा भोरप्याचा डोंगर आहे हा. आणि हा किल्ला 1656 साली इथं बांधलेला आहे. हम्म. 1658ला बांधून पूर्ण झाला. हा. म्हणजे 2 वर्षात पूर्ण गड बांधला. हम्म. आणि गड बांधायला जे शिल्पकार इथं होते त्यांचं नाव येतं मोरोपंत पिंगळे, हिरोजी इंदुलकर, हा. अर्जोजी यादव. मग यांनी मिळून किल्ले बांधले. आणि प्रतापगड किल्ला हा 52 एकरात येतो. हम्म. मग एवढा मोठा गड बांधला. त्याच वेळेला विजापूरचा आदिलशाह होता ना, हादरला होता, हा. कारण त्याचीच जावळी घेतली आपण. हम्म. मग या राजांना मारायला पैजेचा विडा लागला. आता विडा उचलणारा कोण आहे तर अफजल खान, अच्छा हा. आदिलशाहीचा मोठा सरदार. त्या अफजल खानाची उंची आहे 7.25 फूट. हम्म. त्या खानाच्या अंगात एवढी ताकद आहे, हत्तीला ढकलत न्यायचा, पहार वाकवायचा, जेवायला बसला की बोकड खायचा. तोच खान महाराजांना काय म्हणला, शिवा तर पहाड का चुवा, त्या शिवाजी राजाला मी पकडून आणतो. आता अफजल खान विजापुरातनं निघाला, अफाट सैन्य घेतलं, आपली मंदिरं पाडत आला. येताना आपलं तुळजापूर, पंढरपूर, शिखर शिंगणापूर आणि वाईमध्ये खान पोचला. या खानाचा एक वकील होता, त्याचं नाव आहे कृष्णाजी भास्कर कुलकर्णी म्हणून. हम्म. मग या खानानं काय केलं, आपला वकील या राजांजवळ पाठवला अच्छा. आणि महाराजांची पहिली भेट झाली. पण राजांनी खानाला सांगितलं, आम्ही आपल्याला घाबरतो, आम्ही तुमच्याशी लढाई करणार नाही, तुम्ही आम्हाला भेटायला जावळीत या. अफजल खानाचा जसा वकील महाराजांच्या भेटीला आला तसे राजांचे वकील खानाच्या भेटीला गेले. त्यांचं नाव येतं गोपीनाथ पंत बोकील म्हणून. ओ. ते खानाकडे गेले. त्यांनी अफजल खानाला समजवलं, महाराज तुम्हाला घाबरले, तुम्ही काय करा, आमच्या प्रतापगडाच्या पायथ्याला या. अच्छा. अफजल खानाला इथं आणलं होतं. या गडाच्या पायथ्याशी खान आला होता. हा. आता आपण महाबळेश्वरातून खाली उतरलो, बरोबर. येताना आपल्याला आंबेनळी घाट लागतो. हम्म. हा घाट आत्ता झाला. अच्छा. या गडावरती 400 वर्षापूर्वी यायला जो रस्ता होता त्याला नाव आहे रडतोंडी घाट. हम्म. महाबळेश्वरला जर तुम्ही गेलात तर जाताना मेटतळेमधून गाव लागतं बघा, रस्त्याच्या मध्ये गाव आहे. आणि अफजल खान हा महाबळेश्वर मधून जावळीच्या खोऱ्यात जेव्हा उतरला तो डोंगर दऱ्या पार करत आला. त्याच्यामध्ये रडतोंडी घाट आहे. अफजल खानाचं सैन्य अतिशय जावळीमध्ये उतरताना घाबरत आली होती, कारण जावळी म्हणजे घनदाट जंगल. हा. सूर्याचा एक साधा किरण जमिनीला खाली पडत नव्हता. दिवसा जावळीत अंधार व्हायचा. अशाच जावळीत अफजल खान आलेला आहे आणि खानाचं सैन्य अफाट आहे. हत्ती, घोडे, तोफा, उंट, बैलगाड्या. आता अफजल खान जेव्हा जावळीत आला त्याचं सैन्य उतरायला रस्ताच नाही. म्हणून महाराजांनी काय केलं होतं, तो रडतोंडी घाट थोडासा वाढवून घेतला, खानाला यायला रस्ता दिला. अफजल खान खुश झाला. खानाला वाटलं महाराज घाबरले, आता राजे शरण येणार. आणि प्रतापगडाच्या पायथ्याला पार गावाचं नाव आहे, तिथं अफजल खानानं छावणी टाकली. अफजल खानाचे सगळे लोक म्हणजे पार गावी होते. हो. गडावरून आपले महाराज निघाले. हम्म. अफजल खान भेटीला काय केलं, शानदार शामियाना बांधला. आता शामियाना कुठं बांधला तर गडाच्या खाली. हम्म. ती जागा आपल्याला थोड्या वेळात दिसेल, हे धुकं हटल्यानंतर. आणि गडाच्या खाली अफजल खान आल्यानंतर आपले राजे खानाच्या भेटीला तयार झाले. अंगाला महाराजांनी चिलकत घातलं, डोक्याला जिरेटोप, हाताला वाघनखं. आणि राजांच्या सोबत 10 बॉडीगार्ड होते. राजांचे पहिले अंगरक्षक होते जीवा म्हाले, दुसरे संभाजी कावजी कोंडाळकर, तिसरे एसाजी कंक होते, नंतर कोंडाजी कंक, काताजी इंगळे, सुरजी काटके, विसाजी मुरंबक, संभाजी करवर, कृष्णाजी गायकवाड, सिद्धी इब्राहिम होते. आता खानाच्या सोबत बॉडीगार्ड कोण आहे, सय्यद वंडा, त्याचा मुलगा फाजल खान. खानाच्या सोबत अब्दुल खान होता, रहीम खान होता, पैलवान खान होता. आणि खानाच्या सोबतीला महाराजांचे काका पण होते, म्हणजे राजांचे चुलते. त्यांचं नाव येतं बंबाजी भोसले. खानाकडं पिलाजीराजे मोहिते, शंकरराजी मोहिते होते, पांढरे सरदार होते. या गडावरून महाराज निघताना पूर्व तयारी केली. आत्ता आपण ही गुहा बघत आहात. ही गुफा आत्ताच्या काळात तोडण्यात आली. ज्यावेळेला राजे अफजल खान भेटीला गेले तो दिवस होता 10 नोव्हेंबर 1659.
वार गुरुवार दुपारी भेट झाली. महाराज गडावरून निघतानाच पूर्व सूचना देऊन गेले की आमचं काही बरं वाईट झालं तर गड सांभाळा, स्वराज्य राखा. पण राजांनी सांगितल्याप्रमाणे या गुहेत आपले मावळे लपले होते. कारण अफजल खान भेट खाली होणार, जर दगा झाला तर खान गडावर येईल, पण त्याला गडावरती जाऊ द्यायचं नाही. मग त्याला काय केलं, आपल्या राजांनी मावळे लपवले इथं. आणि गडाचा दरवाजा बघा इथंच आहे, या भिंतीच्या आत. असं लांबून बघताना भिंत वाटते, शत्रू बाहेर नाही येईल ना, त्याला कळणारच नाही गडाचा दरवाजा कुठे आहे ते. शत्रूला फसवण्यासाठी असं त्यांनी बांधकाम केलंय. त्याला काय म्हणता, गोमुखी रचना. आणि गडाला खाली बघा अफजल खान कबर दिसती आता अच्छा जंगलात. तो पांढरा चौथारा दिसतोय ना, हा तो लाईटीचा. हा अच्छा तर चौथारा दिसलाय बघा, इथून जंगलात आहे, पांढरा दिसतो तो. अफजल खानाची ती कबर. या गडाच्या पायथ्याला अफजल खानाला महाराजांनी ठार केलं. हा अफजल खान या गडाच्या खाली उतरला, त्याला भेटायला महाराज निघाले. दोघांची भेट झाली. खानानं राजांना मिठी मारली. राजानं काय केलं होतं, आलिंगन, की या महाराज भेटा आम्हाला. खानानं राजांना मिठी मारली, डाव्या बगलेत त्यांना दाबलं आणि वरून कट्यारीनं वार केला. खानाचा पहिला वार महाराजांच्या पाठीवर झाला, अंगाला चिलखत महाराज वाचले. खानानं वार चुकवला, राजांच्या डोक्यावर वार केला. आता डोक्यावर जिरे टोप, महाराज तिथेही वाचलेत. हातातले वाघनख काढले, खानाचं पोट फाडलं. अफजल खानाचा कोथळा बाहेर आला. अफजल खान ओरडला, दगा झाला. त्याचा आवाज ऐकून सय्यद बंडा राजांवर धावून आला. पण राजांचे बॉडीगार्ड जीवा म्हाले त्यांनी सय्यद बंडा मारला. इथं आपली म्हण आहे, होते जीवाजी म्हणून वाचले शिवाजी. आणि महाराज वाचले. खान मेला नाही. खानाचं पोट फाटलं की खान पळाला. त्याला उचलायला 12 जण लागायचे. त्याला कोणी पकडलं, संभाजी कावजी कोंडाळकर. तोच अफजल खान त्याच्या पालखीत बसून पळाला होता. त्याला पकडलं होतं संभाजी कावजींनी आणि त्याचं मुंडकं कापून आणलं होतं. त्या 12 जणांचे त्यांनी पाय तोडले होते. खानाला मारल्यानंतर ज्यावेळेला महाराज शामेनातनं बाहेर पडले तर खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी राजांवरती चालून आला. त्याने राजांच्या डोक्यावर तलवार मारली. ही तलवार त्यांच्या कपाळी घासली. महाराज त्यांना बोलले होते, आपण आमच्यावर तलवार चालवू नये, आम्ही तुम्हाला मारणार नाही. हे पंत ऐकले नाहीत, तलवार मारली. राजांनी कृष्णाजी पंत कुलकर्णी मारला. या अफजल खानाला मारून त्याची कायमची कबर इथं बांधली. आता अफजल खानाची कबर किती आहेत, 2. खानाचं मुंडकं हे राजगडला जिजामातेला दाखवायला घेऊन गेले. महाराजांच्या आई होत्या, राजगडावर राहत होत्या. राजगड किल्ला पुण्याला आहे. खानाचं मुंडकं तिथं आणि धड इथं आहे. आता याच अफजल खानाला मारलं तर राजांचा एक प्रताप झाला. गडाला ते नाव पडलं, प्रतापगड आपण म्हणतो. आता गडावर जायला पायऱ्या बांधलेल्या आहेत. आधी वरती जायला मातीचा कच्चा रस्ता होता, त्याला आपण काय म्हणता, पायवाट. ती पायवाट आहे ना, इथे खालच्या साईडला आहे बघा. इथून बघा, छोटासा रस्ता दिसतो बघा, हा ही पायवाट. ही जुनी पायवाट आहे. अच्छा. आणि याच पायवाटेनं महाराज सुद्धा तिथं गेले होते. अच्छा, ह्या जंगलातून. हा, ह्याच जंगलातून. आता आपण या रोडनं आलो का नाही, हो, हा रोड आपल्यासाठी झाला. तेव्हा हे सगळं जंगलच होतं. या जंगलातून महाराज अफजल खान भेटीला गेलेत. अफजल खानाला मारून गडावर राजांनी तोफेचा आवाज केला, म्हणजे आपल्या मावळ्यांना इशारा मिळाला आणि युद्ध चालू झालं. याच जावळीला रक्ताचा पाट व्हायला. खानाचं मोठं सैन्य त्यांनी मारलं होतं. तो राजांचा मोठा प्रताप झाला, म्हणजे रणसंग्राम झाला. आता आपण किल्ल्यावर जाऊ. आता आपण किल्ल्याच्या दरवाज्यातनं आतमध्ये आलो की लोकांना काय वाटतं, हा रस्ता सरळ जातो. अच्छा, इकडेच जाऊया ना. आलेले शत्रू पण सरळ धावत जाणार. हा, आपले वरती असणारे सैनिक शत्रूवर तुटून पडणार, म्हणजे एकसाथ सगळं सैन्य मारलं जाणार. हो. आणि किल्ल्याकडे जायला मार्ग कुठे आहे, तर आपल्या मागच्या बाजूला. अच्छा, इथून वरती जातो. शत्रूला फसवायचे. हा फक्त किल्ल्याचा एक छोटासा भाग आहे. त्याला आम्ही मराठीमध्ये काय म्हणता, बुरुज. या प्रतापगडाला असे 5 बुरुज आहेत. त्यातला हा पहिला बुरुज, आणि याचं नाव पण आहे ध्वज बुरुज. त्याच्यावरती आहे ना भगवा ध्वज असतो. आता पावसाळ्यामुळे काढलेला आहे. आता पावसाळ्यामध्ये
वाऱ्याचा वेग जास्त असतो, हम्म. त्यामुळे तो उतरवलाय. हो. आता नवरात्राच्या पहिल्या माळाला तो पहिल्यांदा लावला जाईल. बर. आणि अफजल खानाला मारलं कुठं तर पायथ्याशी. मग खानाला मारून महाराज कुठं आले? प्रतापगडावर. तोफेचा आवाज दिला, युद्ध झालं होतं जावळीला. हम्म. आणि गडाचं सध्या काम चालू आहे. हम्म. हे आणलेले दगड आपण बघाल, हे नवीन आहेत, मशीननं कट केलेत. महाराजांच्या काळातले दगड आपण बघू शकतो, किल्ल्याला लावलेले आहेत. एक एक दगड आपल्या मावळ्यांनी आणलाय आणि तो काही बाहेरनं आणला नाही. हा डोंगर खणला, त्याचे दगड तोडले. आणि हा किल्ला आता रिपेअरिंग मध्ये आहे. मग याचं रिपेअरिंग जुन्या पद्धतीने सुरू आहे. आता समोरचा जरा बुरुज बांधलेला आहे, आधी हा पडलेला होता. अच्छा. आता थोडं बांधकाम झालंय त्याचं. हा, मग त्या बुरुजावर जाऊया का? नंतर येतं ना का? ठीक. हा किल्ला जो किती एकर मध्ये असं? 52 एकर. अच्छा, 52 एकर. 2 वर्षामध्ये बांधला. हो. आज आपल्या काळात स्वतःचं घर होत नाही. 2 होत नाही वर्षात 2 वर्षात. इथं महाराजांनी किल्ला बांधलाय. आणि या गडाची उंची आहे ना, समुद्र सपाटीपासून 3500 फूट आहे. एवढ्या वर आपला गड आहे. गड आहे. आणि या गडाच्या चारी बाजूला डोंगरच आहे. हो. म्हणजे सह्याद्री पर्वत रांगा. आपण त्यांच्यामध्ये आहोत. बरोबर. आपल्या गडाला कसलाच धोका नव्हता, शत्रू यायला घाबरायचे. हम्म. तर हा किल्ला जावळीत येतो. जाऊ दे. हे बघा, हे कामासाठी आणलेलं हा हा, सगळे सांग. हो, बेलफुल. हे इथे खाली हा. भुयारी मार्ग. तिथे जाऊया समजा का? हा. शत्रू इथपर्यंत आला तर आपले मावळे या चोर वस्त्याचा वापर करायचे. या चोर वाटेनं आपण गडाच्या खाली निघू शकतो. त्यावेळेला लोकांना सवय होती दरीतनं उतरायचं. आत्ता आपण गेलो, पाय घसरला तर आपणच दरीत जाऊ. इथे डाव्या हाताला दरवाजा आहे. या रस्त्यानं आपले महाराज गडावर जायचे. त्याला नावच आहे राजमार्ग, म्हणजे पालखी दरवाजा. महाराज आल्यानंतर गडावर पालखीनं जाणार. मग राजांसाठी खास रस्ता. आता त्याचं काम चालू आहे. अच्छा. तो रस्ता बंद केला. हो. आपण या रस्त्यानं वर जाणार. आणि ही तटबंदी जुनी आहे. याचं बांधकाम आहे ना, थोडंसं नवीन आहे बघा. मधल्या रेषा भरलेल्या आहेत, रेषा भरलेल्या आहेत. बाकी काही केलं नाही. आणि तिथे दीपमाळ दिसते का? हो. देवीचं मंदिर आहे आपलं, तुळजा भवानी, आपल्या महाराजांचं कुलदैवत. मग ज्यावेळेला आपले राजे अफजल खान भेटीला निघाले, या भवानी मातेला पहिली प्रार्थना केली, आई जगदंबे, या लढाईत मला यश मिळू दे. मी खानाला मारेन आणि 32 जाताचा बोकड तुला अर्पण करेन. तो अफजल खान मारला. त्याला मारून त्याचं मुंडकं आणलं होतं, त्या बुरुजाकडे ठेवलं होतं. तो झेंड्याचा बुरुज आहे ना, हो. तिथं खानाचं मुंडकं अडकवण्यात आलं. आणि नंतर राजगडावर पाठवण्यात आलं जिजामातेकडे. खानाचं मुंडकं गेलं राजगडला, धड खाली आहे, कवर 2 झाले. आणि गडाला ही तटबंदी आपण बांधलेली दिसते ना, 5 किलोमीटरची आहे. पूर्ण किल्ला बघायला 3-3.5 तास लागतात. आपले गडावर मावळे राहत होते, आजही त्यांची पिढी चालूच आहे. गडावरती आजही घर आहेत, जे लोक राहिले त्यांची पिढी अजून चालू आहे. आणि गडावरती कार्यक्रम पण होतात. अच्छा. आपल्याकडे नवरात्र, पौर्णिमा, दिवाळी, त्याच्यानंतर शिवजयंती, शिवप्रताप दिन. तर अफजल खानला मारलं तो सगळ्यात मोठा उत्सव आहे, त्याला नाव आहे शिवप्रताप दिन. बघा ती चोरवाट. हे बघू शकता मित्रांनो, ही ती चोरवाट, पण सध्या बंद आहे बघा ती सगळी. हे सगळं जावळीचा परिसर. आता जेवढं जंगल दिसतंय ना, त्याच्यापेक्षा डबल होतं. हे कमी झालं आता. आता आपल्याला फक्त पावसामुळे हिरवगार दिसते. तसं गडाच्या चारी बाजूला डोंगरच आहे, किल्ला मध्यभागी. या गडाला कधीच वेढा पडला नाही. वेढा देणारा वेढा होईल असा प्रतापगड आहे. आणि या गडाचं एक छोटंसं वर्णन पण आहे. हा प्रतापगड किल्ला रायगडच्या पूर्वेला बांधलेला आहे. हो. रायगडच्या पूर्वेला, महाबळेश्वरच्या पश्चिमेला, सह्याद्रीच्या घाटात, जावळीच्या ओठात एक उंचच उंच शिखर आकाशी झेप घेत होतं. त्याला सह्याद्रीच्या गरुडानं आपल्या तीक्ष्ण नजरेने हेरलं. त्याच्यावर तटबंदीचा मुकुट चढवला. त्याचं नाव किल्ले प्रताप. महाराजांची नजर ह्या डोंगराकडे होती की आपला गड पाहिजे तो भोरप्यावर. म्हणजे इथं गड बांधला
सह्याद्री जवळ, जवळ. पाठीमागं कोकण, हो. समोर महाबळेश्वर. मग गडाच्या आजूबाजूचा परिसर लक्षात घेऊन हा किल्ला इथं बांधला. त्याच्या समोर महाबळेश्वर आहे. आता जरा धुकं क्लिअर झालं असतं ना तर बरोबर दिसलं असतं. तरी मधला डोंगर दिसतोय ना, हा. तो लॉडविक पॉइंट आहे हो. महाबळेश्वरमध्ये. आणि महाबळेश्वरला बरेच पॉइंट आहेत, पण इंग्रजांनी नावं दिली. हम्म. आपल्या महाराजांचे गड मोजा, 365 गड आहेत आपले. बरोबर. एवढे गड असून एका गडाला त्यांनी स्वतःचं नाव दिलं नाही. पण या इंग्रजांनी आपल्या डोंगराला नावं दिली. महाबळेश्वर काय इंग्रजांचं नाही आहे, हे आपलंच आहे. त्याला मराठीमध्ये आपण काय बोलतात, सह्याद्री. सह्याद्री पर्वत येतो, हो. त्यांच्यामध्ये आपण आलोय. आणि गडाच्या बाजूला सगळे डोंगर. क्लायमेट चांगला असेल तर रायगड, राजगड, तोरणा, मकरंदगड, कांगोरी, चंद्रगड, वासोटा हे किल्ले दिसतात. हो. गडाच्या जवळच आहेत. आणि या बाजूला बघितलं असतं ना आपण, क्लिअर नाही आहे, पण या साईडला राजगड तोरणा दिसतो, अच्छा. म्हणजे वर गेल्यानंतर. वर गेल्यानंतर. आणि ही तटबंदी बांधली आता, हे चाललंय ना वरपर्यंत असं. बरोबर. हे पूर्ण असं राऊंड आहे फिरायला. अच्छा. आणि ही 5 किलोमीटर मध्ये हो, सगळं पूर्ण पूर्ण पूर्ण. ही तिथे काय ते? इथे पाण्याचं तलाव आहे. अच्छा. वरून बघणार आहे आपण, वरून दिसतो. इथे वरती बघितलं का, हो. हे माकड बसलं ना एक, हो. त्याच्या खालच्या साईडला एक छोटासा गॅलरी बनवलाय त्यांनी. हा. आत्ताचा आहे तो नगारखाना. नगारखाना. हा. नगाडे वाजवायची जागा. तसं रायगडवर. हा. शत्रू आले ना की गडावरती पहिले नगाडे वाजवायचे. नगाड्यांचा आवाज झाला की सगळे सावध पण राहणार ना. बरोबर. सगळी तयारीला लागणार. गडावरती ती पूर्वीची योजनाच आहे. शत्रू आल्यानंतर नगाड्यांचा आवाज देणे. हो. आणि तोफा वाजवा, म्हणजे आपल्या लोकांना आधी सावध करा. बरोबर. मग गडावर राहणारे मावळे सतर्क राहतील, तयारीला लागत होते. बरोबर. पण या गडावर तशी वेळ एकदाच आली. हा. कारण अफजल खानाला मारलं. हो. त्यानंतर जावळीवर एवढी मोठी लढाई झाली नाही. पण छत्रपती संभाजी महाराज आणि त्यानंतर छत्रपती राजाराम महाराज त्यांच्या सोबत एक युद्ध झालं होतं. अच्छा. या जावळीत. त्यावेळेला छत्रपती राजाराम महाराज इथं राहिले होते आणि त्यांनी स्वतः हत्तीवर बसून या जावळीत लढाई केली होती. अच्छा. आणि ते जिंकले होते. जावळी म्हणजे घनदाट जंगल होतं ना. हो. बरोबर. त्यावेळेला मराठ्यांकडे गनिमी कावा होता. शत्रूला फसवण्याची एक वेगळी पद्धत आहे. जावळीमध्ये शत्रूला फसवणं अगदी सोपं आहे, कारण घनदाट जंगल, त्या लोकांना रस्ता माहीत नाही. हो. आणि आपले मावळे त्याचा फायदा घ्यायचे. हे खाली बघा, पाण्याचं तलाव. किल्ला बांधायला आहे ना, दगड इथून काढले. अच्छा. बाहेरचा दगड आणला नाही. डोंगर खणला, फायदाच झाला. प्यायला पाणी, वर दगड मिळाला. एवढ्या उंचावर आज पाणी आहे. नाहीतर आपल्याकडे बोरिंग लावतात, 250 फूट खणलं तरी पाणी लागत नाही. महाराजांना 15-20 फुटावर पाणी मिळाले, ते पण डोंगरात. निसर्गाची ती देणगी आहे. प्रत्येक किल्ल्याला तलाव आहे. हो. अशी 4 तलाव वरती आहेत आणि विहिरी 2. इथे वर घर आहेत बघा मावळ्यांची. आधी जे लोक राहिले त्यांची पिढी अजून चालू आहे. आत्ता आपण अर्धा गड आलो, 200 पायऱ्या चढून. आता जवळच देवीचं मंदिर आहे. त्या मंदिरात बघण्यासारखी पहार भेटेल आपल्याला. हे दगड फोडायला पहार वापरायची. आपल्या गावाकडे पहार असते, ती पहार तुम्हाला बघायची आहे. ती मंदिरात आहे. 50 किलो वजन आहे. एकटा मावळा उचलायचा. 50 किलो. एकच माणूस 50 किलोचं उचलणार हत्यार आणि दगड फोडायचं काम करायचे. दिवस दिवस ते काम करत होते. आत्ता आपण ती पहार बघणार आहोत. आपल्याला उचलणं काही शक्य नाही, बघायला तर मिळणार आहे. आणि त्या साईडला पायऱ्या पण दिसतात ना, तिथून मावळे चालायचे तटबंदीनं. त्याला आपण काय म्हणता, गस्त घालणे. गडाची सुरक्षा वाढवत होते. आणि या साईडला हे बुरुज लक्ष ठेवायसाठी, म्हणजे पहारेकरी थांबायचे ना. त्या टायमाला मावळ्यांची हाईट पण उंच असणार ना. आपल्या मराठी मावळे जे आहेत त्यांची हाईट किती आहे, 6.5-7 फुटापर्यंत हाईट जाते. हो. आणि हे जे अफजल खान वगैरे आला होता ना, तर 7.25 फुटाचा होता. म्हणजे 7 फुटापेक्षा वर हाईट आहे त्याची. त्यावेळेस महाराजांनी काय सांगितलं होतं, गनिमी कावा. आपल्याला त्यांना फसवावं लागेल, कारण त्यांची एवढी ताकद आपल्या जवळ नाही आहे आणि आपली हाईट पण नाही तेवढी.
गनिमी कावा म्हणजे शत्रूला फसून मारणं सोपं. आणि समोर दगडी पायऱ्या आहेत बघा, जुन्या आधीच्या काळात बांधलेल्या पायऱ्या. हो आजही त्या पायऱ्या म्हणजे नवीन आहेत हा असं वाटतं ना, वाटतं काय या जुन्या, पण अजून त्या राहिलेल्या आहेत. बरोबर, हे खराब झाले, हे खराब झालेले आहेत. हे आपल्या काळातलं म्हणजे 400 वर्ष हे टिकले आणि अजून त्याला काही होणार नाहीच. वर्षानुवर्ष ते तसंच राहील, कारण जुनं ते सोनं आहे. हो आता आपण भवानी देवळामध्ये आलो, 250 पायऱ्या चढलो. हो इथून बघा खाली. हे इथे मंदिर आहे तुळजा भवानीचं. आपण आतमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा देवीची मूर्ती बघतो. मूर्ती आहे ना शाळीग्राम दगडात बनवली. मूर्तीचा जो दगड आहे तो महाराजांनी नेपाळवरून मागवला, गंडकी नदीतून, आणि तो आणल्यानंतर राजगड किल्ल्यामध्ये ही मूर्ती बनवण्याचं काम सुरू झालं. आणि बनवलं त्यांचं नाव आहे बंबाजी नाईक पानसरे. ही मूर्ती 8 हाताची अष्टभुजा आहे आणि स्थापना 1661ला झाली. अफजल खान वधानंतर, या अफजल खानाला मारल्यानंतरच देवीची स्थापना इथं केली. या देवीच्या पायाखाली काचेचा बॉक्स आहे, त्यामध्ये पांढरं शिवलिंग आहे, त्याला काय बोलतात स्फटिक. आपले महाराज शिवभक्त होते, रोज सकाळी शिवलिंगाची पूजा करायची. त्यांनी वापरलं ते शिवलिंग आपल्याला बघायला मिळतं. महाराज कुठेही गेले लढाईसाठी तर शिवलिंग आपल्या सोबत घेऊन जायचे. हे शिवलिंग स्फटिकाचं सोबत राहत होतं महाराजांच्या. आणि आतमध्ये एक तलवार बघणार आहे. ही तलवार आहे स्वराज्याच्या सरसेनापतींची. त्यांचं नाव येतं हंबीरराव मोहिते. अफजल खान युद्ध झालं त्यावेळेला महाराजांचे सेनापती कोण होते? नेताजी पालकर. महाराजांनी त्यांना आज्ञा केली होती की आमचं काही बरं वाईट झालं तर स्वराज्य तुम्ही चालवा आणि स्वराज्य वाढवा. ज्यावेळेला महाराजांनी खान मारला त्यावेळेस नेताजी पालकर सेनापती होते, पण महाराजांकडं नंतर पण सेनापती झाले होते. पहिले झालेले बाजी पासलकर आहेत, नंतर नेताजी पालकर, प्रतापराव गुजर होते, हंबीरराव मोहिते होते. आणि हंबीरराव मोहित्यांनी अफजल खान युद्धाला हजेरी लावली होती, म्हणजे महाराजांचे मेहुणे होते. हा, त्यांचं गाव कुठे आहे? सातारा, कराड, तळबीडचे मोहिते. या लढाईला ते हजर झाले. 600 लोक त्यांनी मारली, म्हणजे प्रत्येक मावळ्यानं 100 लोक तरी मारली. ज्यावेळेस 100 लोक मारणार ना त्यावेळेला तलवारीवर एक इनाम द्यायचे, सोन्याचा स्टार, म्हणजे तलवारीच्या पात्याला रिबीट. एक रिबीट असला तर 100 माणसं मारली. तलवारीला 6 रिबीट आहेत, 600 लोक मारले. राजांकडनं मिळालेला तो इनाम आहे. आणि हंबीरराव हा किताब आहे, ही पदवी आहे जी महाराजांनी त्यांना दिली आहे. त्यांचं खरं नाव काय आहे? हंसाजी बाजी मोहिते. हे हंसाजी मोहिते होते, त्यांचं महाराजांनी हंबीरराव केलं. या गडावरती ती तलवार बघायला मिळते. आणि या छोट्या तोफा आहेत. आपले सैनिक दिवसभर हंड्यार चालवायचे. सगळ्यात शेवटचं बघताय ना हँडलवालं, हँड तोफ, एक माणूस हातात घेऊन जायचा. एवढी ताकद होती, एकटा मावळा उचलत होता. आणि ही मधली पहार दगड काढायला, हीच ती म्हणता का तुम्ही? हा, हीच 50 किलोची आहे. आता बांधून ठेवलंय. आता लोक बघायला येणार, काही लोक उचलतात, हाता पायावर घेतात. बांधून ठेवलंय. हे सगळं लोखंडाचं आहे. त्यावेळेला सैनिक उचलून कामं करायची. आता तेवढं आपण करू शकत नाही, फक्त बांधलेलं आहे. आता आपण हनुमानाचं मंदिर पाहिलं असेल ना. हनुमानाच्या हातामध्ये गदा आणि पर्वत नाहीये. आशीर्वाद देणारे हनुमान आहेत. आधी गडावरती राहणारे जे मावळे आहेत हनुमानाला मानत होते. प्रत्येक किल्ल्यावर हनुमानाची मंदिरं बांधली आणि वरती आखाडा होता कुस्तीचा. ते लोक सरावाला जात होते. गडावरती हनुमानाचं मंदिर पाहिजे, त्यावेळेला आपली ताकद वाढवा, बल उपासना करा म्हणून मंदिरं बांधली आहेत. आणि हनुमानाचा चेहरा कुठे आहे? तो दक्षिणे बाजूला, दक्षिणमुखी हनुमान आहे. मूर्ती जुनी आहे, बाहेरचं मंदिर नवीन. इथून वर बाले किल्ला, किल्ल्याच्या आतच किल्ला आहे. महाराज वरती राहत होते. समजा शत्रू आला तर मोठा किल्ला जिंकणार, त्याला काही मिळणार नाही. कारण बाले किल्ल्यात धान्य कोठारे, दरबार, शस्त्रसाठा, आपला खजाना आणि महाराजांचे वाडे हे सगळं आतमध्ये होतं. पण इंग्रज या गडावरती आलेले. 1818ला हा किल्ला उद्ध्वस्त झाला. त्याच्यामुळे हा किल्ला पडला.
नाहीतर याच्यामध्ये पण महाराजांचे वाडे होते, दरबार होते, हे इंग्रजांनी पाडले. आणि इथला खजाना ते लोक म्हणजे पळून नेला, सगळा चोरलेला आहे. आता इथून बघा, हे मोठं झाड आहे, याच्या साईडला आपले सैनिक लोक उभे राहायचे. आता झाड नंतर आले, हे नंतर आलेले. हो, मग हे तटबंदी वरपर्यंत होती अजून. अच्छा, हो, वरचा भाग पडलाय. हे किल्ल्याचे बुरुज, आणि बुरुजाच्या मध्ये तटबंदी आहे, दरवाजा आहे. बरोबर. असं लांबून बघताना काय वाटतं, भिंत आहे, भिंतच आहे, दरवाजा दिसून येत नाही. हो, म्हणजे गोमुखी रचना, दरवाजे सारखेच आहेत गडांचे, असे वळून लावत ठेवलेत बघा. महाराजांच्या जास्त म्हणजे गडकिल्ले आहेत त्यांवरती असेच आहे रचना, गोमुखीच रचना आहे. म्हणजे आपलं गाईचं तोंड आहे ना, हो, मागे वळून बघतं, बरोबर, तसा दरवाजा. तसा शत्रू आला की त्याच्यातनं बाहेर पडू शकत नाही. बरोबर. तर ह्या दरवाजाचं नाव वगैरे तसं? आता हा बाले किल्ला दरवाजा आहे. अच्छा, त्याला काही विशेष नाव नाहीये. जसं इतर किल्ल्यांना ती नावं दिलेली आहेत, तसं याला काही नाव नाहीये. ते असे ते शिल्प आहेत त्यांना, म्हणजे कसं काय? शरब आहे, शरब शिल्प आहेत. हे शरबाचे शिल्प आहेत. आता ते जरा पुतामुळे दिसत नाही. अच्छा, ही शिल्प त्यांनी कोरलेली आहेत मुद्दामून आपल्या किल्ल्यावर. कारण आपले जे मराठा सैनिक होते त्यांची ताकद, त्यांचं शौर्य कळायला पाहिजे ना शत्रूला, बरोबर, म्हणून प्रत्येक किल्ल्यावरती हे शरब कोरलेले. नाहीतर आपण बाकी किल्ल्यांवरती गेलो ना, हो, तर तिकडे तुम्हाला हत्ती बघायला मिळतात. हो, हत्तीच्या पायाखाली माणसं वगैरे दाखवतात. मग ते हत्ती म्हणजे हे बादशाहांचं प्रतीक आहे. अच्छा, म्हणजे जे वेगवेगळे बादशाह झाले, त्याच्यामध्ये निजामशाह, कुतुबशाह, औरंगजेब, हे बादशाह लोकांकडे कसं सैनिक भरपूर होते, आणि त्यांच्याकडे हत्ती हे मेन शस्त्र होतं. बरोबर. कुठेही लढाईला जायचं झालं तर हत्ती दिला जात होता. तसं महाराजांकडं हत्ती पाळत नव्हती, तर हत्तीसारखा एक माणूस होता. हो, म्हणजे आपला मावळा हत्तीप्रमाणे लढणारे, आपल्याच मराठ्यांच्या अंगात 10 हत्तीचं बळ आहे. मग ते शत्रूला आपण दाखवून देऊ शकतो. कारण त्यावेळेला येसाजी कंक त्यांनी पण हत्तीला हरवलं होतं. अच्छा, आता हा गडावरती आहे ना, सगळ्यात हे जुनं मंदिर आहे. आपण बाले किल्ल्यात आलोय, आणि बाले किल्ल्याच्या आतमध्ये महादेवाचं मंदिर, हो, खाली भवानी मंदिर पाहिलं होतं ना, हे देवीचं मंदिर सुद्धा इथं बांधणार होते. खोदकाम करताना पिंड सापडली. अच्छा, शंकराचं मंदिर इथे, भवानी देवीचं खाली. महाराज अफजल खानाच्या भेटीला गेले, पण जाण्यापूर्वी अभिषेक घातला होता. या मंदिराच्या पुढे ही दरबार जागा. अच्छा, या जागेवरती आहे ना 8 लोकांचा दरबार भरायचा, अष्टप्रधान मंडळ. मोठा दरबार कुठे? रायगड. राजधानी रायगड होती. हे बंदिस्त होतं, आधी बांधकाम होतं याला, पाडलं कोणी? इंग्रजांनी. आपल्या गडावर नवीन मावळा पाहिजे ना, तर शंकराची शपथ घ्या, सैन्यात भरती करा, पण गद्दार निघाले तर कडेलोट करा. जिवंत माणसाला हातपाय बांधून वर्ण टाकून द्यायचे. या गडावरती एक गद्दार पण झाला, त्याचं नाव आहे खंडोजी खोपडे देशमुख. अफजल खान लढाईला आला होता, त्या खानाचा मुलगा होता फाजल खान म्हणून. तो या जावळीतनं पळून गेला, आणि जावळीचा रस्ता दाखवायला कोण होता? तर जावळीचे मोरे होते, ज्यांना महाराजांनी मारलं. ते चंद्रराव. तर चंद्रराव मोरे तर मारला, पण त्याचा भाऊ जिवंत आहे. त्याचं नाव प्रतापराव मोरे होता ना. हा प्रतापराव मोरे आदिलशाला मिळाला, आणि खानाच्या बाजूने आला होता. त्याला काय वाटलं, महाराजांना मारल्यानंतर जावळी परत मिळेल. तो जावळीत आला होता, आणि त्याला जावळीची खडानखडा माहिती होती. मग खान मारल्यानंतर त्याच्या मुलाला यांनी मदत केली होती, आणि त्यांच्यासोबत आपला एक सरदार होता खंडोजी खोपडे देशमुख म्हणून. त्याला महाराजांनी पकडून आणलं. लढाई झाल्यानंतर खंडोजीला गिरफ्तार केलं आणि दरबारावर हजर केलं. त्याचं महाराजांनी काय केलं, उजवा हात आणि डावा पाय तोडलेला. तसं घोड्यावर बसायला डावा पाय लागतो, उजव्या हातामध्ये आपली ताकद आहे. तो पण योद्धाच होता. उजवा हात का, तर महाराजांना मुजरा करता येऊ नये, शत्रूला वाट दाखवता येऊ नये, आणि तलवार चालवता येऊ नये, त्यासाठी उजवा हात काढला होता, आणि डावा पाय. आता हे मंदिर आहे ना, आतमध्ये जुनं आहे, बाहेर ना आता थोडं वाढवलंय. तर समजा तो खाली मोठा किल्ला गेला ना, हो बरोबर, शत्रूनं मोठा किल्ला जर ताब्यात घेतला तर बाले किल्ल्यातनं लढाई करा. शत्रू बाले किल्ल्यात आला तर इथून खाली जायचं. अच्छा, हा रस्ता खाली निघतो. आधीचे लोक उतरून जायचे. आता आपण गेलो ना तर पाय घसरून पडतो.
हा रस्ता थोडाफार आहे, खाली दरवाजा आहे, आज जाऊन बघू शकतो आपण. अच्छा हे अशा पायऱ्या आहेत. ओके मित्रांनो, इथून या अशा जंगलातून खाली उतरावं लागेल. असं उतरायचं इथून. हा बुरुजच आहे. आता आपल्याला धुक्यामुळे काही दिसत नाही, पण गडाची मागची बाजू आहे अच्छा, आणि पाठीमागं कोकण लागतं. या भिंतीच्या मागं हात काढला तर जिल्हा रायगड लागतो. आपण आता सातारा जिल्ह्यात उभे, हां मागे रायगड लागतो. अच्छा, आणि या साईडला जर पाहिलं ना तर रत्नागिरी, आणि त्या कोपऱ्यामध्ये पुणे. गडाच्या चारी बाजूला 4 जिल्हे आहेत आणि आपल्याला सांगितल्याप्रमाणे 5-6 गड पण आहेत. आता इथून मागे हात काढून बघा, थंडगार वारा येतो खालनं. बाहेर हात काढून बघा, हो इकडे गार हवा लागते. आणि असं उन्हाळ्यात पण हवा येते, अच्छा, जशी आत्ता हवा येते ना. उन्हाळ्यामध्ये कसं इकडे गरम होणार, हो इकडे गार हवा, असं 12 महिने हवा चालू असते. हो कारण आपण किल्ला जो उंचावरती आलोय, बरोबर, समुद्र सपाटी 3,500 फुटावर आलोय. एवढ्या वरती आपण असल्यामुळं खालनं वाऱ्याचा वेग येतो, बरोबर, आणि तो आपण उंच असल्यामुळे हवा जास्त लागते. हा, आणि ही हवा भिंतीला धडकते, आपल्यापर्यंत पोचत नाही. ती भिंतीला धडकूनच वर चालली, म्हणजे वरच्या वर हवा चालली. आता आपण तिकडे जाणार कडेलोट बघायला. अच्छा, कडेलोट पॉइंट आहे ना, हो, शिक्षा देण्यासाठी. शिक्षा देण्याचं. त्या पायऱ्या जरा उंच आहे, आधी बरोबर. मावळे उंच होते, पायऱ्या पण उंच उंच गेल्या. कसं हे केलं असणार ना हे सगळं. हे मला एक प्रश्न होता, हे जे म्हणजे बुरुज एकावरती कसं हे केलं त्यांनी, मग त्या टायमाला असं टेक्नॉलॉजी नव्हती ना की हा वरती करण्याचं, कसं ते. आता हे कसं आहे, खालून वरपर्यंत बांधकामच आहे. हा, हे जे दगड आहेत, हा. घोरपड दाखवा, घोरपड बसली. हे मित्रांनो घोरपड आहे, पळाली. हे बुरुज म्हणजे कसं आहे, हा. त्या भिंती बांधलेल्या आहेत, त्याच्यामध्ये यांनी हे होल ठेवले बरं, शत्रूला बघण्यासाठी वगैरे. अच्छा, आणि त्यांना काही ठिकाणी असं राऊंड केलेलं आहे, लक्ष ठेवायसाठी, हा, पहारेकरी उभं राहायला, अच्छा, असं जागा तयार. जागा आहे. पण हे छोटे ठीक आहे, जे मोठे मोठे दगड आहेत ते कसे उंचावरती गेले. आता इथूनच बघा, हा 4 थराचा आहे, तर याच्यावरती कसं म्हणजे, कारण हे कुठे तोडून आणलेलं आहे ना, कुठे तोडूनच आणले. हा सगळा डोंगरच होता ना, डोंगर किल्ला होता, म्हणजे. हा, तोच खणला, त्याचे दगड फोडलेत आणि इथे लावले. आणि जिथे दगड काढलेत ना, हा, तिथं खड्डे पडले, खड्डे पडले, पावसाचं पाणी त्यात साठवलं, हा, त्याचं तलाव केलं. अच्छा, असं प्रत्येक किल्ल्यात केलं. किल्ल्यात, त्याच्यामुळे फायदा पण होता, बरोबर, प्यायचं पाणी पण राहत होतं ना, म्हणजे प्यायला पाणी आणि पाण्याची व्यवस्था पण झाली. आणि दगड पण इथल्या इथं मिळाली. तिकडे स्मारक. हा किल्ल्यावर सगळ्यात उंच पॉइंट आहे, कडेलोट पॉइंट. म्हणजे शिक्षा देण्यासाठी ही जागा खास आहे. या गडावरती आहे ना, जर कोणी गद्दारी केली तर त्याला पकडून आणायचं, हात पाय बांधा, त्याला रिकाम्या पोत्यात बांधा आणि मग पोतं फेकून द्या. अच्छा, जेव्हा तो खाली पडेल त्याचे सगळे म्हणजे अवयव त्याच्यामध्ये गोळा होणार, बरोबर, मग त्याला त्याच्या घरी पाठवा. हा कडेलोट आहे, इथून कुणाला कडेलोट केलं नाही, जागा फक्त बांधली आहे. लोक घाबरायला पाहिजेत, दहशत होती राजांची. त्यावेळेला गद्दार झाला की लगेच शिक्षा. अच्छा, आता उलट आहे, आता शिक्षाच देत नाही, देतच नाही. आता गद्दारच एवढे झालेत की लोकांना फेकलं तर जागा वर येईल, म्हणजे जागा भरून येईल. इथून समोर बघा स्मारक आहे, आपल्या महाराजांचा हा बालेकिल्ला आहे. इथं आपले महाराज आणि त्यांचे अष्टप्रधान मंडळ, त्यांचे वाडे होते आधी. त्या ब्रिटिशांनी ते पाडलेलं आहे ना,
हो. राजांची आठवण राहायला पाहिजे, मग हे स्मारक इथं बांधलं. 1957ला बांधलेलं स्मारक आहे ते. तिकडे आपण आता जाऊया. बघा इथून हवा. हो, थंड आहे. गार हवा एकदम. बघू शकता मित्र, थंड वारा आहे आणि सगळीकडे धुकं आहे, त्या कारणाने आपण समोरचं बघू शकणार नाही. चला. हा सगळा बालेकिल्ल्याचा. सगळं हो. पूर्ण असा. अच्छा. अजून तिकडे बाहेर पण आहे. गार्डन वगैरे असं काय होतं काय? आता केलंय. अच्छा. आधी महाराजांचे वाडे होते ना. हो. महाराज, मंत्रिमंडळ, सेनापती. ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज या किल्ल्यामध्ये येणार त्यावेळेला सगळे लोक राहत होते ना. बरोबर. महाराजांसाठी काय हा एकच गड नाही, अनेक गड आहेत. प्रत्येक किल्ल्यावरती काही राजवाडे होते, पण ते लहान होते. कारण महाराजांची राजधानी कुठे आहे? पहिली राजगड, मग रायगड. हो. तर दोनच किल्ले असे आहेत जिथे राजवाडे मोठे होते. इथे छोटासा वाडा होता, पण हा वाडा या जागेत होता. हा ब्रिटिशांनी उद्ध्वस्त केलाय. राजांची आठवण पाहिजे म्हणून स्मारक उभे. आपल्या भारत सरकारनं 1957ला बनवलेली मूर्ती आहे, पंचधातूची. हिचं वजन किती असणार? 4.5 टन, 4,500 किलो. आणि मूर्ती आणली मुंबईवरून. अंतरा काही पूर्ण पार्ट आणले नाही. त्या मूर्तीला आहे ना 17 भाग होते, 17 पार्ट इथं जोडलेत. असं बघताना वाटतं नवीन आहे. त्या मूर्तीला आत्ता 70 वर्ष पूर्ण आहेत. त्या मूर्तीमध्ये बघितलं आपण तर महाराजांना बघूया. राजांची उंची लहान आहे. आपले छत्रपती शिवाजी महाराज उंचीला किती होते? 5.5 फूट. महाराजांची उंची लहान आहे, पण छत्रपती शिवाजी महाराजांजवळ अरबी घोडे होते. आता या मूर्तीमध्ये बघितलं आपण घोडा 7 फुटाचा आहे, कारण अरबी घोडा 7 फूट उंच होता. त्यावेळेला महाराज जास्त काळ लढाईतच राहायचे, तर त्यांचे घोडे असे उंच होते. आणि त्याचा एक पाय वर आहे घोड्याचा. त्याचं पण कारण आहे, राजांचा मृत्यू आजारपणानं झालाय म्हणून एक पाय वर दिलाय. लढाईत झाला असता तो दोन्ही पाय वर. महाराणा प्रताप, झाशीची राणी तारा राणी, प्रतापराव गुजर आहेत, हे घोड्याचे 2 पाय वर दाखवतात. युद्धामध्ये गेलेले आहेत, म्हणजे वीर मरण त्यांना आलेलं आहे. हे आपले महाराज आहेत छत्रपती शिवाजी राजे. यांचा मृत्यू हा आजारानं झालेला आहे. आणि महाराज जगले किती? 50 वर्ष. त्यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यात झाला 19 फेब्रुवारी 1630 आणि मृत्यू झाला 3 एप्रिल 1680. त्यांचं 50 वर्षाचं आयुष्य आहे. 35 वर्ष लढले, 15 वर्ष बालपणात गेली. आपल्या राजांनी इतक्या लढाया केल्या की वाऱ्याला सुद्धा वेग नव्हता. वाऱ्यापेक्षाही जास्त राजांचा वेग होता. अन्यायाच्या विरुद्ध महाराज लढले. त्यांचा इरादा नेक होता. म्हणूनच जिजाऊंचा लाडका लेक शिवबा लाखात नव्हे जगात एक होता. कारण छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा कधी झाला पण नाही, कधी होणारही नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव आहेत. आता ही मूर्ती आपण पाहताना ही राजांची फक्त आठवण आहे, कारण त्यांचे राजवाडे याच भागामध्ये होते. हे सगळं इंग्रजांनी पाडून ठेवलं. आता आपण आतमध्ये जाऊ शकतो. प्रतापगड किल्ला अजूनपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांकडेच आहे. उदयनराजे भोसले, साताऱ्याचे खासदार, त्यांच्या मालकीचा हा गड आहे. अच्छा. आजही किल्ला त्यांच्याकडेच आहे. आता याचं फक्त काम चालू आहे. मग हे काम गव्हर्नमेंट थ्रू होते सगळं? हा, आता सध्या जो खर्च चालू आहे सरकारचा चालू आहे. म्हणजे पुरातत्व खातं याचं काम करणार आहे. अच्छा. आधी ते बघा, हा राऊंड दिसतो ना. हो. कुस्तीचा आखाडा होता पूर्वीचा. अच्छा. त्याचं बांधकाम होतं. आता हे सगळी मोकळी जागा. हा. तर छोटंसं गार्डन बनवलंय. अच्छा. हा रस्ता नवीन केला, इथे झाडे लावले. तर त्यावेळेला कसं होतं, किल्ल्यावरती धान्याचे कोठार होते. बरोबर. शस्त्र ठेवायसाठी जागा. ही प्रशस्त जागा आहे पूर्ण बालेकिल्ल्याची. म्हणजे हा बालेकिल्ल्याचाच भाग आहे. पण आता इथलं सगळं उद्ध्वस्त झालं ना. बरोबर. छोटंसं काहीच नसल्यामुळे झाडं वगैरे लावली. लावलेलं. हा रांजण होता.
रांजण म्हणजे काय? माठ आहे दगडाचा, अच्छा त्याच्यामध्ये पाणी वगैरे ठेवायचं हा हा जनावरांसाठी, अच्छा आपल्या गाई गुरांना पाणी. तो भरलाय भरलाय सध्या. रिकामा असला की दिसतो बरोबर. इकडे खाली तलाव आहे, तलावातलं पाणी आणायचं त्यात टाकायचं अच्छा आणि इथल्या जनावरांना पाणी. पाणी म्हणजे गाई गुरं पण वरती होते ना पूर्वी, बरोबर. लोक राहत होते, म्हणजे सगळं किल्ल्याच्या आतच होतं. आताच होतं सगळं. महाराजांचं किती म्हणजे वर्ष वगैरे तर वास्तव्याचं असं या काय? गडावरती वास्तव्य फार कमी झालेले आहे. अच्छा अफजल खान भेटीसाठी महाराज इथं राहिलेले, अच्छा म्हणजे त्यांचा कालावधी हम्म. 30 ते 40 दिवसांचाच आहे. अच्छा फक्त 1.5 महिना इथं राहिले होते. कारण अफजल खान भेटीला महाराज आधी राजगडला होते, हां तिथून इथं आले. अच्छा याच गडावर सगळं खानाला मारायचं नियोजन ठरलं अच्छा आणि प्रतापगडावर भेट झाली. हो खान मारल्यानंतर महाराज दुसऱ्या दिवशी हम्म. दुसऱ्या लढाईला निघून गेले. अच्छा तर खानाला मारल्यानंतर काय, तो लगेच खान मेल्यानंतर हां विजापूरपर्यंत सगळा परिसर महाराज जिंकतच गेले. अच्छा म्हणजे पुढच्या लढाया सुरूच, सुरू थांबले नाहीत. थांबले नाही. इथं पण भुयारी मार्ग आहे. अच्छा बालेकिल्ल्यावर खूप सारे भुयारी मारले. मित्रांनो हा अजून एक भुयारी मार्ग आहे बालेकिल्ल्याचा. हो बघू शकता तुम्ही, खूप थंडसा वारा मारत आहे. आणि ही एंट्रन्स आहे मित्रांनो, छोटासा पॅसेज आहे बघा. इथून आपण आलो आहे असं, आणि समोर तिथून ती चोरवाट होती मित्रांनो, एमर्जन्सी एक्सेप्ट म्हणू शकता तुम्ही. तिथून गडावरून समजा गडावरती शत्रूने आक्रमण केले तर इथून आपल्याला खालती जायला होऊ शकतं. तर रान बघू शकता किती खूप जास्त जंगल वाढले सगळे. जावळीचे जे मोरे होते, बरोबर. आता मोरे काय सगळे गद्दार नव्हते. हां जावळीचा जो मेन चंद्रराव होता, हां म्हणजे गादीवर बसलेला जो राजा होता, हम्म. त्यानं गद्दारी केली राजांची. बरं कारण त्यांनी महाराजांनी त्यावेळेला साथ त्याला दिली नाही. हम्म. तर महाराजांनी जेव्हा स्वराज्य निर्माण केलं हम्म. त्यावेळेला आपल्याला जावळीची गरज पडली. बरोबर. मग राजांनी काय सांगितलं की आपण एकत्र आहोत, स्वराज्य अजून वाढेल, पण आम्हाला सोबत चला. पण जावळीचे मोरे तेव्हा आले नाहीत आपल्यासोबत. हम्म. त्याच लोकांनी काय केलं, आदिलशहाशी हात मिळवणी केली. हम्म. मग युद्धच पुकारलं ना राजांनी. हो. जावळीवर आपलं राज्य झालं. राजांनी ते मेन जे चंद्रराव होता त्याला ठार मारलं. त्याचा जो भाऊ होता हा. तो आदिलशहाला मिळाला. अच्छा. पण बाकी जे कुटुंब राहत होते हम्म. ते आजही तिथंच राहत आहेत, अच्छा. त्या जावळी गावात. मग ते त्यांचा वध केल्यानंतर तिथे कोणाला तरी बसवावं लागणार राजा असं. हा, मग ते त्यावेळेस राजांनी हे आपल्या मराठ्यांकडेच दिलेलं आहे. अच्छा. त्याच वेळेला हा प्रतापगड बांधला आला. बरोबर. मग जावळीवरती जे राज्य चालत होतं हम्म. ते या गडावरनं चालायला. अच्छा. कारण जावळीचे जे मोरे होते ना हम्म. त्यांना राजांनी संपवल्यानंतर हो. प्रतापगडाचं वर बांधकाम झालेलं आहे. बरं. मग किल्ल्यालाच किल्लेदार नेमला हां. आणि गड त्यांच्या अधिपत्याखाली दिलेला आहे. बरं. त्यावेळेला गडाच्या आजूबाजूची गावं वगैरे हम्म. आपले लोकच बघायचे. अच्छा. तर त्या गावांमध्ये कसं सुभेदार पाटील होते, हो. देशमुख होते ना, बरोबर. तर ते लोक हे चालवायचे. अच्छा. तर त्यावेळेला पण वतनं होती हो लोकांकडे, हो. तर त्याच्याकडनं हे चालवून घेतलेलं आहे. कारण ज्यावेळेस तो मोरे मारला हम्म. त्याचा गादीवर कोणाला बसवलं. बसवलं. अच्छा बसवलं. हा, हम्म. ती गादी संपली ती. संपलेच इथे. त्यावेळेस हे राज्य चालू झालं ना, स्वराज्य. स्वराज्य त्यांचं कुटुंब, त्यांचं गाव वगैरे जावळी गावात आहे. आहे. त्यांची घरं आहेत, तिथं त्यांचं कुलदैवत आहे, हम्म. मंदिर आहे आणि त्यांचा वाडा पण आहे पडलेला. पडलेला. भग्न अवस्थेत येतो, कोण राहत नाही ना तिथं. अच्छा. आणि तो वाडा म्हणजे आता कसं आहे, खूप वर्ष झाली मग जंगलाच्या मधोमध असं म्हणता का तुम्ही? आता वाडे वगैरे. जंगलाच्या मध्येच आहे. अच्छा. जावळी गाव आहे रस्त्याला. हां हां इथून आपल्याला 7 किलोमीटर ते गाव आहे. हां. तिथं त्या गावामध्ये आपण गेलो, अच्छा. त्या गावाच्या साईडला एक मंदिरच आहे, हम्म. तिथून वरती झाला. आता तिकडे लोक शेती वगैरे करतात, त्यामुळे ते सगळं जंगलातच आहे. जंगलात. बरोबर. म्हणजे लक्ष ठेवायची जागा, टेहळणी करायसाठी. म्हणजे वरून मावळे लक्ष ठेवणार, हो. जेव्हा शत्रू लांबून येणार ते वरून त्यांना कळणार आहे. म्हणजे किल्ल्यावरती आहे ना, हां. उंच जागा त्यांनी तयार केली आहे. तयार केली. त्यालाच आपण माची किंवा बुरुज असं म्हणतो. आता बरेचसे किल्ले आहेत, रायगड म्हणजे राजगड, तोरणा, हो. त्यांना माच्या आहेत बरोबर. कारण त्यांची लांबी खूपच जास्त आहे. जास्त आहे. जसं हे बुरुज आहेत छोटेसे, हम्म. त्यामुळे
बुरुज असं तिथून फुटलेलं. त्या पायऱ्या जुन्या आहेत बघ, हो तिच्या अवघड पायऱ्या अजून तशाच आहेत टिकून. काय ते झालं वर्षानुवर्ष असेच राहतील. ही आता ह्याच्यामध्ये गेलेलं आहे का म्हणजे हा आता भरलंय ते. भरलेत ना ते? आणि ही वरची भिंत वाढवली, हा छोटे दगड छोटे आहेत ना, दगड आहेत त्या. हा ते आत्ता लावली. आणि ती पार्किंग पण आहे आपलं, अच्छा इथूनच दिसत. गाड्या पार्किंग केल्यात ना हो आपली आहेत. अच्छा दिसते. याच्या खाली अजून एक बुरुज आहे का? हो हा चिलखती बुरुज, चिलखती बुरुज. हा समोरचा बुरुज आहे ना खालचा, हा. तो जरी पडला वरचा शाबूत आहे, बरोबर आहे. म्हणजे डबल भिंत बांधली. डबल भिंत. शत्रू असं खाली जवळ येणार ना, हो त्याला मारायला पण ती भिंत जवळ पडणार, जवळ पडणार. तिथून शत्रूला सहज मारता येत. हे आता बांधलंय इकडे, हा, हे पण नवीन झालं ना. ढासळलं होतं, बांधलेलं आहे.